हा वाईट नाही म्हणणार, पण बघ माझा नवरा जेव्हा आजारी पडला आणि त्याला अचानक इथे फिल्म लॅबला होता तो तेव्हा, तो कॅमेरामन, तो फिल्म लॅबला होता गोरेगावला, आणि त्याला काहीतरी त्रास सुरू झाला म्हणून अचानक हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करायला लागल्यानंतर माझं असं झालं, मला फोन आला की सुरेखा ताई तुम्ही पटकन या, कारण असं झालं आहे. आणि मुंबईत कोणीच नाही, आमचं सासर कोल्हापूर, माहेर पुणे. म्हटलं आता, तर मी गेल्यानंतर तो कोमात गेलेला होता तोपर्यंत. घरच्यांना फोन करून सगळे येईपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळ. आणि डॉक्टरांनी आल्या माझ्या वडिलांना सांगितलं की ही आमच्या हाताबाहेरची केस आहे, लिव्हर खराब झालं होतं, त्यात त्यांनी ड्रिंक दिलं होतं, ते पसरलं होतं, आणि ही लास्ट स्टेज, आम्ही काहीच नाही करू शकत. मग आम्ही विचारलं लिव्हर काय होऊ शकतं का, म्हणजे ते ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट होतं, राईट. तर किती खर्च येईल? 25-1 लाख रुपये खर्च येईल बघा तेव्हा. हो, 2013. मी घर वगैरे घेऊन ठेवलेच होते, 2 फ्लॅट होते, एक मुंबईत आणि एक कोल्हापूरला. मी वडिलांना म्हटलं काही वेळ आली तर, म्हटलं मी हो लगेच आज उद्या ऑपरेशन म्हणून उद्या पैसे नाही मिळणार, जरी घर विकायचं म्हटलं तर ती काही सोपी गोष्ट नव्हती. मला ना काही सुधरतच नव्हतं, काय करावं. मी स्वामींना मी तेव्हाही मानत होते. मग मी ना दादरच्या मठात गेले, गुरुवार होता. बरं लोक ओळखतायत मला, आणि मी ना जाऊन ढसा रडत होते तिथे. आणि मी एवढंच म्हटलं, मला डिसिजन घ्यायचं, माझं घर विकायचं की नाही. 3 दिवस झाले. माझा नवरा म्हटलं साधारण कधीही जाईल या स्टेजवर आहे. नंतर तो व्हेंटिलेटरवर होता, ते काढलं तर त्याला श्वास, तो म्हणजे गेलाच, अशाच परिस्थिती होता. मी म्हटलं मी जर घर विकायचं किंवा नाही, हे याचं योग्य काय जो डिसिजन असणार आहे, तर तुम्ही मला स्वामी आता सांगायचं. जर मी घर विकलं आणि त्याला व्यवस्थित आणलं घरी, पण मग मला आयुष्यभर परत ही वेळ माझ्यावर नका आणू, माझा संसार व्यवस्थित चालू द्या. पण हे मी केल्यानंतर घर विकलं, उद्या त्याला घरी नेलं, आणि पुन्हा 2 वर्षांनी माझ्यावर हीच परिस्थिती आणणार असाल, तर मला ना आता मार्ग दाखवा काय तो. हे बोलले गुरुवारी रात्री, आणि शनिवारी सकाळी तो गेला. मला वाटतं हा अनुभवच आहे. बरोबर.